तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड, मुक्काम भरड खोल. बोल तू रे आई सोलाई वाघजाई दुर्गाई तुझ्या चरणी या ज्ञानदीपाचा अरे बाबा जरा एक मिनिट. मस्त आवाज येतोय मागून, खदलवा खदलवा. आता सचिन बुवा 3 वर्ष आहेत की नाही इथं? ही 3री बारी आहे ना त्यांची. बुवा मागून कोणतरी बोलतोय खदलवा. पहिला पुढच्या वर्षाला सचिन बुवांना बदलावा, मग खदलवा. मजा येणार आहे, मजा येणार आहे. पीछे से आवाज जो आती है ना वो थोड़ा कर्कश देती है. सामने आकर बोलो खदलवा बदलावा, सब कुछ खदलवा. चलो बंधूंना एक विनंती आहे तुम्हाला. आज खेड मध्ये श्रीवर्धनचं नाव घेऊन आलोय. श्रीवर्धनचं नाव चांगल्या पद्धतीने ठेवून जाणार आहे, पण या खेडचं सुद्धा चांगलं नाव मला घेऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणतरी असतं ना असो. बुवा 3 प्रश्न आपण विचारला, त्यापैकी पहिल्या प्रश्नाचं उत्तर घ्या. गण होईल, गण होईल, गवळण होईल. जरा दमादमाना बुवा ना असो. बुवा पहिला तुम्ही प्रश्न जो विचारला की पौत पहिलं कोणी कोणाला बांधलं. पौत अर्थातच राखी. पहिलं पौत राखी सचिन. इंद्राणी हिने इंद्राला पहिलं बांधलं, ज्यामध्ये विष्णूने तिला दिलेलं पवित्र दोरा वापरला होता. हे पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर.
गणराया हो गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर अन तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर। देवाजवळ प्रार्थना हीच आहे, तुमच्या टाळ्यांचा कडकडाट आला ना इथं मन शांत होतं, तृप्त होतं, खऱ्या अर्थानं तृप्त होतं। धन्यवाद धन्यवाद, ही दात तुमच्याकडून मला मिळते। गणराया गणराया कृपा करिया भक्तांवर अन तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर। तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर। खेडच्या या वेरळ गावावर तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर। तुझ्या कृपेने देवा मिळते त्यांना शक्ती, मिळते त्यांना शक्ती, मिळते त्यांना शक्ती। भक्तिभावाने गातात देवा रे तुझीच आरती, त्यांच्या संसारी देवा सुखाची देतोस भरती, सुखाची देतोय भरती, सुखाची देतोय भरती। लहान थोर हे सारे तुझ्या जगती नावावर, लहान थोर हे सारे तुझ्या जगती नावावर। तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर, तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या या वेरळ गावावर। तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या वेरळ गावावर, तुझ्या कृपेचा हात राहू दे खेडच्या वेरळ गावावर। तुझ्या कृपेने देवा पिकविती माणिक मोती, पिकविती माणिक मोती, पिकविती माणिक मोती। हो आया बहिणी या माझ्या कष्टानं करतात शेती, तुझ्या कृपेने देवा पिकविती माणिक मोती, पिकविती माणिक मोती, पिकविती माणिक मोती। बारा वाऱ्या या बारा वाऱ्या म्हणून म्हणायचं, बारा वाऱ्या या गुणगान तुझेच गाती, तुझ्या कृपेने जपतात आपुलकीची ही नाती, आपुलकीची ही नाती, आपुलकीची ही नाती। जगतो सारे देवा या भक्तिभावावर, जगतो देवा सारे तुझ्या भक्तिभावावर।
आता दुसऱ्या प्रश्नाकडे बुवा लक्ष द्या. आपण प्रश्न विचारला की श्रीकृष्णांच्या 8 पत्नींची नावं कोणती. बुवा लक्ष द्या. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की ज्या वेळेला भौमासूर नावाचा जो राक्षस होता त्याच्या कैदेतून 16,100 नाऱ्या यांची सुटका श्रीकृष्णांनी केली आणि उर्वरित नाऱ्या 8 त्यांची नावं सत्या, भद्रा, मित्रवंद्या, लक्ष्मणा, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, जांबुवंती या 8 पत्न्या आणि उर्वरित ज्या 16,100 होत्या त्यांना सुद्धा पत्नीचा दर्जा देण्यात आला. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हुआ. एक स्टेप कुलदीप नृत्य कला वैभव आपल्या वरचढ 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 होत आहे. लक्ष द्या. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोय. आता गवळणीकडे वळतो. बुवा आपण गवळण गायला खूप सुंदर. मी दाद देतो गवळणीला. अप्रतिम. प्रश्नच नाही. पण गवळणीला जी चाल वापरलात ना तुम्ही ती चाल कोणाची आहे ना ती बघा. ती चाल माझी आहे. बुवानी जी गवळणीला चाल अरे शिवराय मासे पांडुरंग हरी पांडुरंग हरी चाल बघा बुवा कोणाची आहे. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. रोहित पाटील महाराष्ट्राचा बुलंद आवाज गौरव महाराष्ट्राचा महाविजेता ETV मराठीवरती ज्याने 24,000 कलाकारांमध्ये पहिला नंबर मारला. वैभव थोरवे माझा गायक. इंडियन आयडल सागर म्हात्रे शिवराय माझे पांडुरंग हरी तिघांनी मिळून गायले. बुवा लक्ष द्या. तुम्ही गायला या ठिकाणी. मी पुन्हा एकदा या गोष्टीकडे वळतो की कुलदीप रत्नदीप इतका सुंदर साऊंड लागलाय. अशोकजी गोवळकर वेरळ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद. कुलदीप नृत्य कला वैभव आपलं आभारी ऋणी 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 आहे. आणखीन या ठिकाणी मिलिंद गुहागरकर बुवा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक मगाशी दिलं गेलेलं आहे. त्याचप्रमाणे सरपंच समीर भुवड तंटामुक्ती अध्यक्ष राजू घाणेकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. मी ऋण व्यक्त करतो. आणि बुवा तुमची गवळण. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझी माझी प्रीत मोहना अरे जगाच्या निराळी. त्या हरकती आहेत बुवा. या हरकती बघा जमतायत का. आणि म्हणून 32 वर्षाचा अनुभव घेऊन रणांगणात उभा आहे बुवा. 32 वर्षाचा अनुभव. आणि तुम्ही गेल्या बारीमध्ये रोह्यामध्ये असं म्हटला होता जुनं काढायचं नसतं पण तुम्हीच त्याला वाव दिलात. असू द्या. 500हून अधिक डबल बाऱ्यांचा कार्यक्रम माझा झालाय. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्यात. हे रेकॉर्ड ज्ञानदीप भोईरकरचा आहे. या रणांगणामध्ये शपथपूर्व सांगू शकतो. 332 डबल बाऱ्या ढोलकी वाजवून गायल्यात. 32 वर्ष गातोय बुवा. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे लग्न आनयाशी तुझं राधे. अरे इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. इज्जतदार हमेशा घर से शान से निकलता है. अरे बेइज्जतदार परेशान सा निकलता है. इस काना को काले रंग का खिताब देने वाली है पगली. अरे हीरा हमेशा कोयले की खान से. हीरा हमेशा कोयले की खान से निकलता है. आणि म्हणून बुवा तुमची गवळण आहे. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. याचा अर्थ काय कोण सांगेल. समीर सांगशील. शिव आणि पार्वती दोघांचं इथे भांडण आहे. मी शिव आहे बुवा. तुम्ही पार्वती आहात. मग तुम्ही पार्वती असून शिवाला कसं मोठं करताय. बघा इथं काय म्हटलंय तुम्ही. तुझी माझी प्रीत मोहना जगाच्या निराळी. तुझ्या विना या देहाचा कोणी नाही वाली. म्हणजेच
म्हणजेच मायेचा वाली कोण ठरलाय? शिवा. शिवाला तुम्ही मोठं स्थान दिलाय. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो बुवा. मला गायची काही गरज नाही, तुम्हीच मला मोठं करताय. धन्यवाद. तरी सुद्धा तुमच्या गवळणीला तोड देतो, लक्ष असू द्या. लग्नानयाशी तुझं मग प्रेम का कानावर, लग्नानयाशी तुझं मग प्रेम का कानावर, साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. या कानाचं साम्राज्य, साम्राज्य कस तुझ्या देह आणि मनावर. या ठिकाणी हा उत्कृष्ट आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय. खर तर मुंबईमध्ये माझ्या शोला इतका सुंदर साऊंड आपण लावला आणि आजही इतका दमदार साऊंड लोकांच्या कानावरती येतोय. आणि आम्ही जे आहोत ना, ते तुमची काय आहे खऱ्या अर्थानं ही दौलत आम्ही तुमच्या पदरामध्ये स्वरांची जी टाकतोय ती दौलत तुम्ही बहरून आणताय. आणि तुम्हाला सततशः मानाचा मुजरा. घडसी साऊंड साठी, प्रथमेश घडजींसाठी जोरदार टाळ्या हो द्या, जोरदार टाळ्या हो द्या. वहाळ ते पाहिजे का तुझी काही? काय बात आहे. काय म्हणजे कोणाकडून काय फरमाईश येईल काय सांगता येत नाही, पण फरमाईश आहे. तुझी गा इट्टी 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 फरमाईश आहे म्हणून म्हणायचं आहे. तुझी गा इट्टी आणि माझा गा दांडू. बघा घडी घडी सांगतो या कानाशी नको ग भांडू. या शक्ती तुऱ्याच्या सामन्यात विट्टी दांडूचा खेळ नको मांडू. आणि तुला तो बघ कोपऱ्यात बसून हसतोय वाहळगावचा पांडू. बुवा मनोरंजन म्हणून हे गायलंय. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही इतकी सुंदर प्रामाणिक आणि अप्रतिम बारी या ठिकाणी सोडून गेलात, पण रसिक जनांचं मनोरंजन व्हायला पाहिजे की नको? शांत बारी या ठिकाणी मगाशीच म्हटलं गेलंय. बघा बुवा लक्ष द्या गवळणीकडे. मारुनी हा कदम. बुवा शब्दाकडे लक्ष असू द्या. मारुनी हा कदम. बुवा तुमचं आडनाव कदम आहे, पण अर्थ लक्षात घ्या. मारुनी हा कदम नाही, मारुनी हा कदम. हाक मारून दम दे. अरे कुठे असं तसं करायचं. वाह बुवा काय वाच आहे. वहा वहा पण आहे आणि यहा वहा पण आहे. चलो. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. हृदयाच्या पायथ्याला स्नेहबंधाचा गाव आहे. आणि अशा याच स्नेहबंधाला ये लाडक्या रसिका तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे, तुझेच नाव आहे. मारुनी हा कदम नको देऊ मला. मारुनी हा कदम नको देऊ मला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला. तुझं दही आणि ताक असं कसं जपतेस आणि म्हणून म्हणायचं आहे. कशी केली तुझी गोची
कशी केली तुझी गोची आठवण देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला सांगता घरात नको बसू घरात नको तुझ्या इज्जतीची बातमी पाठवून देतो तुला तुझ्या इज्जतीची बातमी पाठवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला सांगतो तुझ्या पुढे ना हरणार तुझ्या पुढे ना हरणार तुझ्या पुढे ना हरणार ज्ञानदीप आज म्हणतो पटवून देतो तुला ज्ञानदीप आज म्हणतो पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला मारुनी हात कदम मारुनी हात कदम नको देऊ मला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला तुला लुटली बोंब उठली पटवून देतो तुला लुटली बोंब उठली पटवून देतो बसा 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 प्रश्नाचा समाचार आहे ना आता असो बुवा रंगमंचावरती कधी खोटं बोलणारा शाहीर मी नाही कधी खोटं बोलणार नाही साधा सोपा प्रश्न इतका पण उतावळेपणा कशाला बुवा नको ना नको ना नको ना बुवा कशाला नको प्रश्न असा आहे माझा
की जसं ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, जशी ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांची बाळ सती अनुसयेने केली, तसेच एका दुसऱ्या पतिव्रता स्त्रीनं या तीन देवांची बाळ केली. आणि म्हणून त्या तीन देवांनी अर्थातच ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी संतापून असा शाप तिला दिला की कलियुगामध्ये तू राक्षसी म्हणून वावरशील आणि सर्वत्र रोगराई पसरवशील. त्या स्त्रीचं नाव काय, तिच्या आईचं नाव काय, तिचा अंत कसा व कुठे, हा प्रश्न आहे बुवा. तुम्ही जे उत्तर दिलात ना बुवा, साफ 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 चुकीचं आहे बुवा. तुमचं प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आता नाही आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला, कारण सत्य आहे, सत्य वचने आहे. प्रश्न उत्तराच्या बाबतीत मी या ठिकाणी कधीही मी कुठल्याच गोष्टीला दुजोरा देणार नाही बुवा. आपण ज्ञानी आहात, तुमचं अंतःकरण तुम्हाला सांगून ठेवत असेल, पण बुवा दिलेलं प्रश्नाचं उत्तर तुमचं अतिशय चुकीचं आहे. अजून आपल्या 2 बाऱ्या बाकी आहेत, एक खेडमध्ये आहे आणि दुसरी एक चिपळूण निवळीला आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, खरं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी प्रश्नपदाच्या अल्टरनेट या ठिकाणी देवीचं गाणं गातोय, लक्षात असू द्या. बुवा, हे गीत आटपल्यानंतर आपण तयार राहायचं आहे, कारण ही सर्व मायबाप बंधू भगिनी या ठिकाणी इतक्या पावसातून बसलेले आहेत. रसिक प्रेक्षका, तुला सतत हा मानाचा मुजरा आहे रे राजा, कारण तुझ्यामुळेच आम्ही या ठिकाणी रंगमंचावरती ताजे तवाने आहोत किंवा आमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे फुलतं. मनाला, या मनाच्या आंतरक्रियेला जे जाज्वल्य स्वरूप तुझ्यामुळे मिळतं, हे रसिका तुझ्यामुळेच रे. आणि म्हणून बुवा, कोणत्याही प्रकारचा विलंब न करता हे गाणं संपल्यानंतर तुम्हाला मी दुसऱ्या बारीला शुभेच्छा देतो. चला. अरे खेड तालुक्यात वेरघे गाव, खेड तालुक्यात वेरघे गाव, त्यात गाजतई मावळत्या वाडीचं नाव. महिमा तुझा तो दाव ग, महिमा तुझा तू दाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई झोलाई हा केला तू धाव ग. आई झोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. भक्ती भावाने करतात तुझी सेवा ग, करतात तुझी सेवा ग, करतात तुझी सेवा ग. लहान थोरांनी माझ्या भावांनी जपलाय तुझाच ठेवा, जपलाय तुझाच ठेवा ग, जपलाय तुझाच ठेवा ग. नवरात्रीची ही 6वी रात लावलाई दिवा ग बळते यावा, ये नवरात्रीची ही 6वी रात सणतई दिवा ग बसते यावा. दाखव तुझा प्रभाव ग, दाखव तुझा प्रभाव ग. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग. आई वाघजाई हा केला तू धाव ग, आई सोलाई हा केला तू धाव ग. आई सोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. आई सोलाई हा केला तू धाव ग, आई वाघजाई हा केला तू धाव ग. थोरांची साऱ्या भक्तांची काळजी माते तुला
आई वाग जाई हा केला तू धाव ग आई वाग जाई हा केला तू धाव ग आई झोलाई हा केला तू धाव ग आई झोलाई हा केला तू धाव ग आई वाग जाई हा केला तू धाव ग आई झोलाई हा केला तू धाव ग आई वाग जाई हा केला तू धाव या माती मधी करतो आई शेती ग करतो आई शेती ग करतो आई शेती ग आमच्या कष्टाला माते भरतू दे टिकू दे माणिक मोती ग माणिक मोती ग टिकू दे माणिक मोती ग दरबार तुझा हा भरलाय खास मनाला आता या येत खास या दरबार तुझा हा भरलाय खास मनाला आता या येत खास म्हणती रंग राव ग सारे म्हणती रंग राव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव तालुक्यात वेळ गाव रास्ताई मावळ वाडीचं नाव तालुक्यात वेळ गाव रास्ताई मावळ वाडीचं नाव महिमा तुझा तो धाव महिमा तुझा तो धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव आई झोलाई हा केला तू धाव आई वागजाई हा केला तू धाव धन्यवाद गाव अलसुरे निकेत जाधव यांच्याकडून सर्व नाच मंडळाला 100 रुपयाचा पारितोषिक आलंय धन्यवाद कुलदीप नृत्यकला वैभव आपला आभारी ऋणी 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 आहे